तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं लाडकं दिम ब्लॉगर. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला जायचं होतं आज पंजाबवरून महाराष्ट्रात. तर आम्ही सकाळी सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि इथं जो रूम घेतला होता आम्ही फ्लॅट रेंटनी, तो आज खाली करायचा होता आम्हाला. तर सकाळी सकाळी उठून एक मित्र राहत होता, त्याला बोलून आम्ही त्याला ते सामान देऊन टाकलो आणि काय रात्रीच गाडी बुक करून टाकली होती. तर सकाळी सकाळी गाडी आली, आम्ही निघालो होतो. तर तेवढ्यात CNG संपली होती. तर गाडीवाल्याने CNG वगैरे भरून घेतली पेट्रोल पंपावर आणि बघू शकतात आता आम्ही निघालो आहे स्टेशनकडे. तर स्टेशनकडे पण जाता जाता आम्हाला खूपच टाईम झाला होता. त्यामुळे ड्रायव्हरला सांगितलं थोडं जोरात चालला भाऊ, कारण की आम्हाला टाईम झाला आहे आणि ट्रेन पण आज थोडी लवकर आली तिथे स्टेशनवर. तर आम्ही निघलो आता स्टेशनकडे. तर ड्रायव्हर जो होता तो पण आपला मित्रच होता, त्याच्यामुळे तो पण थोडा जोरातच चालत होता, तुम्ही बघू शकता. आणि इकडचे जे पंजाबचे ट्रॅक्टर आहेत ते पण एकदम अलगच मॉडिफाय करायला राहतात भाऊ, कारण की तिथं ट्रॅक्टरपेक्षा खर्च जास्त राहतो ट्रॅक्टरवर. तर बघू शकता आता आम्ही आलो आहे स्टेशनवर. तर आता ट्रेन निघाली आहे आणि इकडे ना सगळ्या शेतामध्ये फक्त गहूच राहतो, बघू शकतात, कारण की गावाशिवाय दुसरं कोणतं पीकच दिसत नाही या सीझनमध्ये. तर स्टेशन आलं तर मग आपण स्टेशनवर उतरलो आणि एका मित्राला कॉल केला तर तो मित्र आपल्याला घ्यायला आला. तर मित्रांनी पण आपल्याला नवीन गाडी घेतली होती म्हणून बंग पळत होता भाऊ. तर बघू शकता मित्रांनो आज काय झालं काही नाही, गाडीचं पण पेट्रोल संपून गेलं होतं. तर मस्त पेट्रोल टाकलं आणि निघालो होतो. तर मित्रांनो आपण पोचलो होतो आता गावाकडे आणि गावाकडे आलो लगेच शेतात निघालो होतो, कारण की आपल्या शेतातून आपल्याला जनावरं आणायचे होते. तर मस्त शेतात गेलो, जनावरांना चारा पाणी केला आणि घरी घेऊन आलो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.